चेंजेस मला असे वाटतं सर, डाळिंबामध्ये ही जी शूट निघते एक्सेस पाण्यामुळे, ती शूट आपली थांबली. ती शूट थांबल्यामुळे आपल्याला साईज मध्ये त्याला खूप आपल्याला फरक पडला. अरे वा. म्हणजे नॅचरली आपल्याला तो खतांचा खर्च 100% कमी झाला. बरोबर. कमीत कमी 2 ऍप्लिकेशन आपल्या तरी कमी झाले शेवटच्या 2 महिन्यामध्ये. तो आपला खर्च वाचला आणि शूट मापात राहिल्यामुळे आपल्याला ती साईज मध्ये आपल्याला त्याला नमस्ते. तर आज आपल्या सोबत आहेत कळवणचे भूषणदादा पगार. भाजीपाला त्याचबरोबर डाळिंब यासारख्या खूप साऱ्या पिकांच्या मध्ये खूप चांगलं काम आहे. पूर्वी द्राक्षामध्येही त्यांचं खूप चांगलं काम होतं. तर आज ते आपल्याला फायलोचं न्यूरो त्यांनी डाळिंबामध्ये बसवल्यामुळं त्यांना जे काही त्यामध्ये फायदे झाले त्या संदर्भात ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. तर भूषणदादांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्यांचे जे काय अनुभव आहे ते त्यांच्या शब्दामध्ये सांगावं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण पगार, कळवण. हा आपला डाळिंबाचा प्लॉट आहे, फर्स्ट इयर प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आपण 2 महिन्यापूर्वी फायलोचं न्यूरो म्हणजे वॉटर स्टेशन आहे ते आपण बसवलं होतं. तर ते बसवण्याच्या आधी साधारण आपलं दर 8 दिवसाला आपण इरिगेशन आणि खत आपल्याला करत होतो. तर ते बसवल्यानंतर आपल्याला पाण्याचं नियोजन काय असतं ते नंतर आपल्याला समजलं. तर ते नियोजन असं समजलं मित्रांनो की बसवल्यानंतर आपण जे 8 दिवसांनी आपण जे पाण्याचं नियोजन करत होतो ड्रिपने, तर ते 13-14 दिवसाला आपल्याला पण नंतरचं पाणी आलं. मग ते साधारणतः 4 ते 5 दिवस पुढे पाणी गेल्यामुळे आपलं पाणी पण वाचलं आणि त्याबरोबर जे देणार आपण खतं पण वाचली. तर शेतकरी मित्रांना माझा एकच कळकळीची विनंती आहे की हे जरी पाण्याचं जरी न्यूरो आहे ते आपण कुठलंही तुमचं भाजीपाला पीक असो किंवा तुमचं द्राक्ष असो, डाळिंब असो, कुठलंही पीक असो, या पिकामध्ये तुमचं 100% तुमचं वॉटर मॅनेजमेंट आणि खतांचा तुमचा खर्च कमी करणार आहे. ते प्रत्येकाने बसवलंच पाहिजे. एकच प्रश्न दादा की पाणी आपलं नक्कीच इंटरव्हल आहे तो तुमचा 7 ते 8 दिवसाचा, समजा 13 दिवसावर 14 दिवसावर गेला, पण याच्यामुळं फळाच्या क्वालिटीत, वजनात तुम्हाला बेटर चांगलं हे वाटतं का? किंवा इव्हन कॅनोपी जी काही डेव्हलपमेंट होत होती याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? किती गती चांगलीच वाटली किंवा इव्हन बेटर वाटली का चांगल्या पद्धतीने सुधारणा वाटली? खर्च तर वाचले आपले निश्चित. खर्च तर वाचताच आहे. त्याच्यामध्ये चेंजेस मला असे वाटतं सर, डाळिंबामध्ये ही जी शूट निघते एक्सेस पाण्यामुळे, ती शूट आपली थांबली. ती शूट थांबल्यामुळे आपल्याला साईज मध्ये त्याला खूप आपल्याला फरक पडला. अरे वा. म्हणजे नॅचरली आपल्याला तो खतांचा खर्च 100% कमी झाला. बरोबर. कमीत कमी 2 ऍप्लिकेशन आपल्या तरी कमी झाले शेवटच्या 2 महिन्यामध्ये. तो आपला खर्च वाचला आणि शूट मापात राहिल्यामुळे आपल्याला ती साईज मध्ये आपल्याला त्याला. हा हेतू असा होता की नुसता खर्च कमी करणे नाही, तर त्याच वेळी आपल्याला क्वालिटी आणि वजन जे आहे याच्यामध्ये पण निश्चित त्याचा हे दिसला खूप फायदा. आणि जो काय आगारा वगैरे येणार आहे त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण मिळालं. म्हणजे पाण्यावरचा ताण कमी झाला, खतांच्या वरचा जो काय खर्च होणार होता तो खर्च कमी झाला आणि उत्पादन देखील निश्चित वाढलेलं आहे. अजून कॅल्क्युलेशन चालू आहे, पण आमचा अंदाज आहे की कमीत कमी 15 ते 20% उत्पादन वाढ यामध्ये अपेक्षित आहे. धन्यवाद भूषण दादा. धन्यवाद.